नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ग्रामपंचायत त्याचबरोबर पंचायत समिती यांच्यामार्फत जी 5% दिव्यांग कल्याण निधी असतो त्यांच्या अंतर्गत 44 वेगवेगळ्या वस्तूंचा लाभ जो आहे हा दिला जातो. यामध्ये तुम्ही स्वतंत्रपणे ग्रामपंचायतसाठी 5%साठी अर्ज करू शकता तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये. त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वतंत्र अर्ज केला जाऊ शकतो आणि दोन्ही योजनांचा वेगवेगळा लाभ जो आहे हा दरवर्षी घेतला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता दोन्ही योजनांचा लाभ हा दरवर्षी दिला जातो. यावर्षीचा लाभ तुम्हाला मिळाला नसेल तर 2026 31 मार्च 2026 पूर्वी तुम्ही त्यासाठी अर्ज करून त्याचा लाभ जो आहे हा घेऊ शकता. प्रत्येक ग्रामपंचायत त्याचबरोबर प्रत्येक पंचायत समिती जी आहे तालुका स्तरावर यांच्यामार्फत या योजना राबवल्या जातात. दिव्यांग कल्याण निधी यामध्ये 5% दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभ सुद्धा असतो आणि त्याचबरोबर यामध्ये सामूहिक लाभ जो आहे म्हणजे दिव्यांगांसाठी एखादा ट्रेनिंग असेल त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रम असे सुद्धा राबवले जातात. तर हे नक्की कसं असतं यासाठी अर्ज कसा करायचा याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. बहुतांश दिव्यांग लाभार्थी आजचे जे व्हिडिओ पाहत असतील ते ह्या योजनेचा 5% दिव्यांग कल्याण निधीचा लाभ घेत असतील. मात्र असे काही लाभार्थी असतील ज्यांना या योजनेबाबतची माहिती नसेल त्यांच्यामार्फत पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असे दिव्यांग लाभार्थी जे असतील निराधार योजनेचा लाभ घेणारे त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत जे 44 वेगवेगळ्या वस्तू असतात त्यांचा लाभ जो आहे ग्रामपंचायत त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत मिळेल. आता पाहू शकता काही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज प्रक्रिया त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज प्रक्रिया ही पूर्ण झाली असेल. मात्र काही ग्रामपंचायतीमध्ये अजून सुद्धा बाकी असणार आहे. याचं कारण म्हणजे सध्याची जी आचारसंहिता आहे त्या कारणामुळे. त्याचबरोबर यामध्ये लवकरच जिल्हा परिषदेसाठीचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सुद्धा लवकरच ही जी प्रक्रिया आहे पूर्ण करून घेतली जाऊ शकते. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये याबाबतची अधिकची चौकशी आहे ही करू शकता. पंचायत समितीमध्ये सुद्धा याबाबतची चौकशी केली जाऊ शकते. व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण कोणकोणते 44 लाभ मिळणार आहेत याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्याच अपडेट आजच्या यानंतरच्या सुद्धा म्हणजे सगळ्या ज्या अपडेट आहेत या आपण दररोज अशा पद्धतीने घेत असतो. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. त्याचबरोबर निराधार योजनेसाठीचा हप्ता जो आहे याबाबत सुद्धा आपण अपडेट घेत असतो. आजच्या व्हिडिओचा जो मुख्य विषय आहे यामध्ये 44 जे वेगवेगळे लाभ मिळतात कोणकोणते लाभ आहेत ते डिटेलमध्ये पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात. या योजनेचा लाभ जो आहे पुन्हा एकदा सांगतो, ग्रामपंचायतमध्ये वेगळा आणि पंचायत समितीमध्ये वेगळा असा दोनदा हा लाभ घेतला जाऊ शकतो. कधी कधी असं सुद्धा केलं जातं की ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा फंड एकत्र केला जातो. आणि यामध्ये दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता या योजनेचा लाभ जर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने दिला नाही तर तो फंड जो आहे पुढच्या वर्षासाठी किंवा जिल्हा परिषदेकडे जातो. आता ग्रामपंचायतकडून 5% दिव्यांग कल्याण निधीचा जर लाभ दिला गेला नाही तर तो लाभाचा जो फंड असतो प्रत्येक यामध्ये ग्रामपंचायतीचा हा पंचायत समितीकडे त्यांना द्यावा लागतो, त्यांच्याकडे जमा करावा लागतो. हा वापर करणं त्यांना अनिवार्य असतं. त्यामुळे तुमच्यासाठी ज्या योजना असतात या योजनेचा लाभ तुम्हाला 100% घेणं आवश्यक आहे. आत्ताच तुम्ही जर अर्ज केला नसेल, तुम्हाला माहीत नसेल तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये याबाबतची चौकशी केली जाऊ शकते. पहिल्यांदा पाहूयात 44 जे लाभ आहेत हे कोणकोणते असतात. यामध्ये तुमच्या समोर पाहू शकता मी सांगतो आता. यामध्ये पहिल्यांदा हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मी टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी शेअर करेन. तर यामध्ये शासनाच्या विविध विभागामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या साधनसामुग्रीची ही यादी आहे. यामध्ये कोणकोणते लाभ जे दिव्यांग बांधव आहेत ते घेऊ शकतात या योजनेअंतर्गत 5% जो लाभ आहे यामध्ये. तर यामध्ये पाहिलं तर तुम्ही पाहू शकता ही जी योजना पहिली झाली ग्रामपंचायतमधून तुम्ही घेतलात त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीमधून सुद्धा हा जो लाभ आहे हा घेतला जाऊ शकतो. जनावरांचे खाद्य वाटप आहे पहिला लाभ आहे. त्याच्यानंतर विजेवर चालणारे वैरण, कापणी यंत्र, कडपा कट्टी यंत्र आहे. मासेमारीकरता प्रगत यंत्रसामुग्री पुरवणे,
कृषी अवजारे पुरवणे आहे, मायक्रो ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हा एक आहे, बियाणे लघु हत्यारे वितरण आहे, त्याचबरोबर मदपेट्या यंत्री वाटप, गणवेश साडी वाटप आहे, त्याचबरोबर सायकल वाटप, पॉवर टिलर पुरवणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, स्वयंपाकाचा गॅस आणि सौर कुकर हा एक लाभ असतो, सामूहिक विवाहप्रसंगी वस्तू देणे, महिला बचत गटांना मोबाईल व्हॅन पुरवणे, त्याचबरोबर बियाणे पुरवठा वाटप आहे, पीक संरक्षक उपकरणे, कामगंध सापळे आहेत, कीटकनाशके, पाईपलाईन आहे, ताडपत्रीसुद्धा तुम्ही घेऊ शकता या योजनेअंतर्गत, लगोंडी उभवणारी यंत्रे आहेत, त्याचबरोबर गुरघास तयार करण्याची युनिट, मासेमारीचे साधने, कुक्कुटपालनाचे शेड आहे, शेळ्या बकऱ्यांसाठीचे शेड, कृषी पंप आहे, वीज पंप, त्याच्यानंतर पाहू शकता पुढे ऑइल इंजिन आहे, यांत्रिकीकरण संबंधी साहित्य पुरवठा, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं आहेत, गाईड्स आहेत, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, चष्मासुद्धा दिव्यांग लाभार्थी घेऊ शकतात, विद्यार्थ्यांना टॅब आणि लॅपटॉप वाटपसुद्धा केला जातो, त्याचबरोबर मोबाईल फोन वाटप आहे, छत्री, त्याचबरोबर रेनकोट आहे, कांडप यंत्र 38 लाभ झाले, 39 लाभ आहे अपंग व्यक्तींना देण्यात येणारे साहित्य म्हणजे श्रवण यंत्र असेल, 3 चाकी सायकल असेल, काठी इत्यादी, त्याचबरोबर पिकोफॉल मशीन, शाळेचे दप्तर आहे, स्कूल बॅग आहे, पादत्राणे म्हणजे शूज आहेत, रोटोवेटर आणि HDPE पाईप अशा ह्या 44 लाभांचे ज्या वस्तू आहेत ह्या घेतल्या जाऊ शकतात. आता यासाठी कागदपत्र काय काय लागतात तर तुम्हाला मी या अगोदर सुद्धा या कागदपत्रांची यादी मी सांगितली होती. यामध्ये जे महत्त्वाचे लागणारे जे कागदपत्र आहेत यामध्ये तुमचं दिव्यांग UDID सर्टिफिकेट जे आहे, तुमचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं जर दुसरा लाभ जो आहे यामध्ये तर तो जर आपण चेक केला तर दुसरा लाभ कोणता आहे यामध्ये UDID कार्ड झालं पहिलं. त्याच्यानंतर कागदपत्रांमध्ये आपण चेक करतोय तर यामध्ये कोणकोणती कागदपत्र लागतील, UDID झालं, UDID कार्ड झालं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं कार्ड जे आहे यामध्ये लागणारं तुमचं जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट, ते सुद्धा यामध्ये आवश्यक असतं. त्याचबरोबर तुम्ही ज्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीसाठी लाभ घेताय तर तुमचा रहिवाशी दाखला हा लागतो आणि उत्पन्नाचा जो दाखला आहे हा 50,000च्या आतमध्ये तुमचं जे उत्पन्न आहे हे त्यामध्ये दाखवणं आवश्यक आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील अशा पद्धतीने पकडू शकता. तर हे सगळे कागदपत्र तुमचं आधार कार्ड असेल, हे सगळे कागदपत्र तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये सबमिट करू शकता. आणि याच योजनेचा जो लाभ आहे ह्या योजनेचा लाभ ह्या विविध 44 योजनांचा लाभ जो आहे हा घेतला जाऊ शकतो दोन्ही स्तरावर, म्हणजे ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावर, अशा दोन्ही स्तरावर या ज्या योजनेचा लाभ आहे हा घेतला जाऊ शकतो. 5% दिव्यांग कल्याण निधी योजनेचा हा लाभ जो आहे अशा पद्धतीने हा घेतला जाऊ शकतो. तर या पद्धतीची जी डिटेलमध्ये सगळी माहिती आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. तर या योजनेअंतर्गत आपण जी पुढची महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये, आता तुम्ही अर्ज करताय या योजनेसाठीचा तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये चौकशी केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की आर्थिक वर्षासाठीचा हा लाभ असतो. तर त्यामुळे तुमचं जे सर्टिफिकेट आहे यामध्ये उत्पन्नाचा दाखला हा तुमच्या चालू वर्षाचा असणं आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्ही कागदपत्र सबमिट कराल तेव्हा तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे हा या वर्षीचा चालू वर्षाचा तुम्हाला देणं आवश्यक आहे. तुमचं UDID कार्ड लागेल, त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र, अशी सगळी कागदपत्र तुम्ही जर सबमिट केलीत तर त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तुम्हाला ग्रामपंचायत त्याचबरोबर पंचायत समितीद्वारे दोन्ही स्तरावर तुम्हाला मिळणार आहे. तर या योजनेसंदर्भातली डिटेलमध्ये काही महत्त्वाची जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, आवश्यक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त जेवढी जास्त माहिती देता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत किंवा निराधार योजनेअंतर्गत, अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.